मी साहेबांना येताबरोबर सांगितलं, बुके द्यायच्या अगोदर सांगलं की पेढे वाटा. ह्यामध्ये साहेबांचा जो विषय आहे तो सत्यता जी आहे ते सामावलेली आहे. एक ऋणानुबंध असते. वकील मित्रांनी वकिलांसाठी लढलं पाहिजे, त्याच्याकरता आपली बार काउन्सिल आहे. आणि साहेबांनी सांगितलं त्यांच्या वक्तव्यामध्ये की ते आपले प्रश्न सोडून दुसरेच कामं करत आहेत, तर त्याच्याकरता तिथं विचाराची माणसं घेणं जाणं गरजेचं आहे. आणि विचाराचा माणूस जो जातो, म्हणजे ते बाबासाहेबांच्या हिच्यामध्ये एक विचार होता की जे शिकलेलं मस्तक असते ते कोणाचं हस्तक होत नाही, आणि जे कोणाचं हस्तक होत नाही ते मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. आणि अशा पद्धतीनं एक विचाराचा माणूस आपल्याला निवडून यायचा चान्स मिळाला. अतिशय कॅलिबर, उच्च शिक्षित, हायकोर्टमध्ये कॅम्पेन करणारे आणि त्यातल्या त्यात आमच्याशी निगडीत असणारे, आमचे मित्र परिवारामध्ये येणारे. केदार साहेब, आम्ही बोदवळकरांच्या वतीनं जे इंगळे साहेबांनी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही जाणार नाही. आपण सर्वांची मदत तुम्हाला एक गठ्ठा देऊ. आणि ज्या वेळेस देशाच्या याच्याकरता किंवा एखाद्या याच्या मतदानामध्ये चाबीची भूमिका जी आहे ते बोदवळकरांनी प्रत्येक वेळेस निभवलेली आहे. याही वेळेस आम्ही चाबीची भूमिका, आणि जे लॉक आहे, जे दरवाजे बंद आहे, जिथं आपली माणसं गेलेली त्यांना तिथं पोहोचवण्याचं काम करू. या निमित्तानं आमच्या बारमध्ये, आमच्या बोदवळ नगरीमध्ये आलेले जे नासिरभाई आहेत, मला गर्व आणि अभिमान वाटतो नासिरभाई आपल्याविषयी आणि तुमचे जे बंधू आहेत त्यांच्याविषयी, की त्यांनी अतिशय म्हणजे सरकारी वकील हे बाजूला पद ठेवून अतिशय दिलदार मनाचा राजा माणूस तुमचे भाऊ आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ दिली. आणि एवढंच नाही तर भाई तेरे दात का प्रॉब्लेम आहे तो मेरा भांजा के क्या है भाई, उनसे भी करले. म्हणजे ऑफ दी कोर्ट जाऊन वकिली व्यतिरिक्त एक बांधिलकी, एक सामाजिक बांधिलकी, एक कौटुंबिक बांधिलकी जपणारे तुमचे बंधू आहेत. खरंच अतिशय गर्व आणि आनंद वाटतो आपल्या बंधूंविषयी. आणि आपणही केदार साहेबांसोबत जर आलेले आहात म्हणजे आणखी आमचं जे छाती आहे ते 56 इंच की वर बन जाती आहे. त्यामध्ये राजेंद्र ढाकणे साहेब आहेत. अतिशय सौम्य आणि हास्य असणारे व्यक्तिमत्व दिसलं. खरोखरच आजही एवढं तरुण, तडफदार आणि जोशपूर्ण माणसं तुमच्या सोबत आहे. केदार साहेब, खरंच बार काउन्सिललाही तुमच्या सारख्यांची गरज आहे. तुम्ही निवडून जाणं म्हणजे हा तुमचा विजय नसेल, त्या बार काउन्सिलच्या खुर्चीचा विजय असेल. तिच्यामध्ये जाणारा माणूस जो आहे हा विचारांचा गेला पाहिजे. आणि वकिलांच्या दुःखाविषयी किंवा तो आज वेळ नाही आहे. खरं म्हटलं म्हणजे दुष्यंत कुमार असं म्हणतो की सिर से सीने में कभी, पेट से पाँव में कभी. सिर से सीने में कभी, पेट से पाँव में कभी. दर्द वकीलों का, दर्द एक जगह होता तो कहते दर्द इधर होता है. इतकी वाईट परिस्थिती वकिलांची आहे. परंतु असं असतानाही वकिलांच्या जीवनामध्ये जे ओयासिस सारखं